आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज महाराज त्या ठिकाणी जॉईंट होतील। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद। आवाज तुम्ही ऐकत होतात निलेजी मर्डेकर सर, शैलेजी जाधव सर यांचे विशेष आभार। संतोजी देसाई थँक्यू व्हेरी मच। सामन्याला सुरुवात होते। आणखी एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये भेटीला येत असताना पाहायला मिळेल। पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पहिल्या षटकाच्या दरम्यान अमर शेलारला आपण पाहतोय आघाडीची जोडी कृष्णा। पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय। अर्थात हा चेंडू मात्र थेट यष्टिरक्षकाचा क्षेत्ररक्षण करणारा संघ सुरवे टायगर्स टीमचं मी लक्ष वेधेन। आपला एक्स्ट्रा प्लेयर नाहीये। 2 धावांच्या पेनल्टीने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल। अमर शेलार कृष्णा गवळीच्या अगेन्स्ट त्याची रणनीती इथे पाहावी लागेल। सुप्रीमो चषक मला आठवते आणि बेस्ट बॅटरचा किताब ज्या बॅटरने मिळवला त्याची बॅट अद्याप शांत आहे। मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून रन्स प्रत्येकाला पाहिजे आहेत। तो कृष्णा गवळी कोलामध्ये हेलिकॉप्टर खेळाय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर। दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक। षटकार। नक्कीच सर तुम्ही वर्णन केले की कृष्णा गवळीच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षित आहे। धावा यायला पाहिजे आणि धावा यायला सुरुवात झाली। पुढचा बॉल आणखी खुलात यावेळेला झेल महत्वाचा होता। क्षेत्ररक्षक दूर राहिला। ही कॅच नव्हती तर ही मॅच होती। पुन्हा एकदा 30 दहशत तोच दरारा मैदानाच्या आतमध्ये कृष्णा गवळीचा पाहायला मिळाला। झेल निसटलाय। जुदान मिळाला। ऍक्शन रिप्ले पहा। विविध कॅमेरा अँगलने आपण हा ऍक्शन रिप्ले पाहतो। हेलिकॉप्टर खेळला होता। झेल निसटलाय। पुढचा बॉल डाव्या यष्टीवरती वेगवान टाकण्याचा प्रयत्न इथे दंडित करण्यात येईल। एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव। अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती लागली जाते। धावसंख्या 7 आकड्यावरती कृष्णा गवळीची कॅच सुटल्यानंतर मात्र कुठेतरी दबावामध्ये पाहायला मिळेल। गोलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामधून येत असताना या मुळशी तालुक्याच्या बावधन गावचा असणारा खेळाडू आहे ना, हा पिच क्रिकेट मधून तो पुढे आला आणि काय अफलातून क्रिकेटर बनलाय। एक स्टायलिश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडेला आपण पाहतोय। युवा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी चांगल्या चर्चेचा विषय राहिले। हाफ पिच क्रिकेट मधून तो पुढे आला। 8 धावा धावफलकावरती। पुढचा बॉल आणखी एक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। रन्स अगदी वेगाने इथे प्राप्त करण्यात आले। दिवसा ढवळ्या इथे आपण पाहिलं ना तर 11:59 धावांची चोरी झाली आहे भूमिपुत्र मैदानावरती। अगदी या धावा मात्र महागात पडू शकतात कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने या चुका केल्या होत्या आणि यावेळेस पामेश टायमिंग दर्जाचा आणखीन एक स्ट्रोक खेळला आहे। क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब। फेकी थोडीशी चुकीची परंतु बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक चिक्की सिंगल इथे कंप्लीट केली जाते। पहिल्या षटकाचा खेळ संपला। धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत 10। 10 ऑन दी बोर्ड। 10 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळाल्यात। 10 ऑन दी बोर्ड। 10 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहत आहोत। सातारा जिल्ह्याचा उल्लेख जर का केला ना तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर सह्याद्रीच्या कडी कपारी बसलेला आणि सातारा जिल्हा आपण 11 धावा धावफलकावरती या सातारा जिल्ह्याला 11 तालुक्यांनी या आपण गावाला या जिल्ह्याला पाहत आहोत। 11 तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये अनेक गड किल्ले आपण पाहिले। सह्याद्रीचे कडी कपारेवरती आणि कोयनेच्या कुशीमध्ये बसलेला हा जिल्हा खऱ्या अर्थानं समृद्धपूर्ण जिल्हा म्हणून पाहिलं जातं आणि या जिल्ह्याची स्पर्धा आज आपण पाहत आहोत तीही नवी मुंबईमध्ये। काही वेळापूर्वी आपण या गोष्टीची चर्चा केली। संतोजी देसाई सरांनी आवर्जून उल्लेख केला की सर्वाधिक जास्त सातारकर कुठे राहतात तर ते नवी मुंबईमध्ये राहतात आणि आज आपण पाहिले ना तर नवी मुंबईकरांचेही जास्तीचा आपण सातबारे पाहिले तर ते सातारा जिल्ह्यातलेही आहेत। 10 धावा धावफलकावरती आहेत। 10 ऑन दी बोर्ड। गोलंदाज सज्ज होईल। एक लेजेंडरी खेळाडू। व्हॉट अ स्ट्रोक। फॅन्टास्टिक। फॅब्युलस। मॅग्निफिसंट। चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका।
अगदी कृष्णा गवळीच्या बॅटमधून आपण पाहू शकता नेत्रदीपक स्ट्रोक, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक खेळलाय, बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. मेतील धावा 6. कृष्णा गवळीच्या बॅटमधून येतोय दमदार दहशत दाखवायला इथे सुरुवात केली. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात इथे करून दाखवली आपल्या टीम साठी. शिवशक्ती रायडर्स सांबरवाडी सातारा या टीमच्या माध्यमातून. दत्ता मोहिते एक लेजेंडरी खेळाडू आहे, हे विसरून चालता कामा नये. 40+चा यावेळेचा बॉल, आणखी एक धमाका. वन्स अगेन अनदर बिग. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई सफर करत असताना षटकार आलाय. ओरिजिनल इज बॅक. हा तो ओरिजिनल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय की ज्याने सुप्रीमो चषकामध्ये ज्याच्या नावावरती बेस्ट बॅटरची ज्युपिटर बाईक देखील त्याच्या पायाला मिळाली होती. 24 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या 26 धावा दावलकावरती आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत ना, त्याच वेळेला 15 असोसिएशन देखील आहेत. 15 असोसिएशनला एकत्रित आणणं आणि तेही एका पटलावरती, ही बाब फार मोठी आहे. आयोजकांचं खऱ्या अर्थानं कौतुक. 26 बनल्यात. कृष्णा 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 दहाडतोय. पहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा स्ट्रोक. कृष्णा गवळीच्या बॅटमधून षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आणखीन एक चांगला स्ट्रोक, बॉल निघून चालला गॅप मधून. 1 बाउंड चेंडू होईल फरार. मेतील धावा 4. कृष्णा गवळीच्या बॅटमधून सातारा प्रीमियर लीग 2000. कृष्णा गवळी शो मस्ट गो ऑन असं म्हणावं लागेल महाराज. 10 बॉल 40 वरती तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत. 10 बॉल 34 वरती तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 36 मधल्या 34 धावा या एकट्या बहादराच्या बॅटमधून आल्यात. का बॅटिंग करतोय. या षटकामध्ये 26 धावा आल्यात. उजव्या सीच्या बाहेर कव्हर्सला खेळ. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये महेश नानगुडे आहे. एक सिंगल इथे येत असताना पाहायला मिळते. 27 धावा. पहा, मागील मॅचच्या तुलनेमध्ये हे जे षटक होतं ना, हे सर्वाधिक महागड राहिले. 27 धावा आल्या दत्ता मोहितेच्या अगेन्स्ट. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 10 धावा आणि त्यानंतर मात्र 27 धावा कुठल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये कृष्णा गवळीने दुसऱ्या षटकामध्ये मात्र बॅटिंग लाजवाबी ते करून दाखवले. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. 37 धावा 2 षटकानंतर पॉवर प्लेची षटकानी या पॉवर. सॉरी, थांबवतोय मी समालोचकाला, कारण एक विशेष सन्मान या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून घ्यायचा आहे. अर्थातच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर राजस्थान आणि जयपूरहून या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत. एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. वाई प्रीमियर लीग या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सातत्यपूर्व सहकार्य करणारे, गेल्या गतवर्षीची कृष्णा कमांडोलू प्रीमियर लीग ही स्पर्धेला खऱ्या अर्थाने सर्वात जास्त मदत ज्यांच्या माध्यमातून झाली. अर्थातच राजस्थान म्हणून खास ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. मनोहर सिंग राजपुरोहित यांचा विशेष सन्मान सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. मी श्री सकाराम शेठ कदम यांना विनंती करतो की आपण मनोहर सिंग राजपुरोहित यांचा सन्मान करावा. धन्यवाद. डीजे 37 धावा दावलकावरती आहेत. संतोजी देसाई साहेब, आपली स्पर्धा महाराष्ट्राच्या बाहेर अर्थात भारतवर्षामध्ये पाहायला मिळते, जी राजस्थानमध्ये जाऊन पोचली आहे. याचा अभिमान आपल्याला असायला हवा. एकेरी धाव येत असताना संघाची धावसंख्या 38 धावा दावलकावरती आहेत. बॅटिंग अशा स्वरूपाची केली ना, मला अक्षयजी कदम सर असं म्हणावं असं वाटतं, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घ्या या जगात, आणि माझ्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. अशीच बॅटिंग केली कृष्णा गवळीने. प्रत्येक बॉल ढगात मारला त्याने अक्षरशः. हा सन्मान होत असताना आपण पाहतो 38 बनल्यात. हलक्या हाताने संयमाने खेळले. धीरोधार्थता पहा, एक सिंगल अगदी वेगाने कंप्लीट करण्यात आली संकेत गोळेच्या माध्यमातून.
संकेत गोळेचं कौतुक करेन, कारण की समोर ऑल इंडिया आयकॉन कृष्णा गवळी सध्या भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना त्याला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि चांगल्या खेळाडूचं लक्षण मात्र इथे जपलं जाते संकेत गोळीच्या माध्यमातून. विशालच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 2 बॉलवरती 2 सिंगल आले. आता पुन्हा एकदा कृष्णा गवळी एक आक्रमक अटॅकिंग क्रिकेटर आणि अटॅकिंग बॅटर स्ट्रायकर एंडला. पुढचा चेंडू ऑन साइडला हुक केलाय. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. लॉंग लेगला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. कृष्णा गवळी आतापर्यंत 13 बॉल मध्ये 42 धावांवरती खेळतोय. अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती बॅटिंग करत असताना कृष्णा गवळी. हा फटका इथे हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे चुकी झाली आहे. षटकार. षटकार येत असताना 48 रन नॉट आउट कृष्णा गवळीच्या बॅटमधून. सावरणं किती गरजेचं आहे, कारण की बॉडी बॅलन्स सावरता आला नाही. शेवटचा अगदी मागचा पाय बाउंड्री लाईनला इथे टच केला आणि त्यानंतर मात्र कृष्णा गवळीला आणखी एक जीवनदान या मॅच मध्ये. 48 वरती नॉट आउट खेळत 48 रन्स ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना कृष्णाच्या बॅटमधून आणखीन एक फटका ऑन साइडला. हा फसलाय का? चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. जीवदान. आज नशिबाची गोळी खाऊन आला खेळाडू. रन्स कंप्लीट करण्यात आले. एक सिंगल एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाले. 52 धावा धाव फलकावरती आहेत. 49 रन्स 15 बॉल मध्ये कृष्णाच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळालेत. काय बॅटिंग केली पाहणं आज त्याची. नशीब जोरावरती आहे त्याचा इथे पाहायला मिळालाय. आपण बॅटिंग मधला क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फॉर्म हा तात्कालिक असतो परंतु दर्जा हा चिरस्थायी असतो. आणि काय बॅटिंग केली कृष्णाने. अद्याप चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती 52-0. पण शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. कुठेतरी रनवेवरती अडथळा निर्माण, कारण की डोक्यामध्ये जे कॅल्क्युलेशन चाललं होतं गोलंदाजाच्या मध्ये आणि ते मात्र कॅल्क्युलेशन कुठेतरी फसलं आणि थांबलाय गोलंदाज. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 52 धावा धाव फलकावरती कृष्णा गवळी चांगली बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला इथे केला. एक सिंगल येत असताना पाहायला मिळालं. चेंडू ज्या वेळेला हवेमध्ये होता ना महाराज, त्यावेळेला विशाल यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केली होती. 53 धावा धावफलकावरती आहेत. काहीशी चर्चा या गोष्टीची आपण करूयात. 49 बॉल. हा ऍक्शन रिप्ले पहा. ऍक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हा षटकार खेचला होता आणि समोरच्या बाजूला जो षटकार आला होता ना त्याची चर्चा आपण करूयात. हा बॉल जो राहिला डाऊन द ग्राउंड खेळला होता, समोर खेळला. गोलंदाजाच्या रिॲक्शन्स पहा. त्यांनी सेलिब्रेशन केलं. अक्षरशः दोन्ही हात हवेमध्ये उंचावले होते परंतु अंपायर म्हणाले रुको जरा सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. विशालने जे बोललं ना ते आपण बोलू शकत नाही परंतु झेल घेत असताना इथे सीमारेषेला टच झाले होते. आपण काही सन्मान करतो आहोत. मुख्य व्यासपीठावरती पुन्हा एकदा आणखी एक विशेष सन्मान आम्ही करतोय. राजस्थान जयपूरवरून या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे दुसरे मान्यवर अर्थातच रणजित राजपुरोहित यांनाही या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. मी अरुणभाई कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते खास राजस्थान जयपूरहून ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि ही सातारा प्रीमियर लीग स्पर्धा आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. अगदी प्रेक्षकांची आपल्याला इथे गर्दी मिळते. त्यामध्ये एक दर्दी प्रेक्षक आणि आमचे मान्यवर रणजित राजपुरोहित यांना सन्मानित केलं जात आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने एक विशेष खेळाडूंचा सन्मान होणार आहे. मालिकावीर असेल, फलंदाज असेल, गोलंदाज असेल आणि क्षेत्ररक्षक असेल, यासाठी सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खेळाडूच्या आईचा सन्मान करण्यात येणार आहे. आणि त्यासाठी आपण श्रीमंत पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा आदित्यदादा चोरगे यांच्या माध्यमातून पेशवाई साड्या आपण या ठिकाणी मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला देणार आहोत. खऱ्या अर्थाने हा आपल्या आईचा सन्मान आहे आणि हे सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जात आहे. महाराष्ट्रात
कोठे कोठे घडलंय का हे मात्र आपल्याला जयेश भोसले सर सांगतील. धन्यवाद. 49 वरती कृष्णा बॅटिंग करतोय. 53 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. महेश नानगुडे गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्याच्या मुळशीतील बावधनचा असणारा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे तो. त्याच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होते पाहावे लागेल. पार्टनरशिप 53 धावसंख्येची झाली. हलक्या हाताने चिप केला होता. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरी धाव येत असताना इथे पाहायला मिळते. कृष्णा स्ट्रायकिंग वरती आलाय. त्याच्या अर्धशतकाचे वेध लागले आहेत, कारण 68 धावा त्याच्या बॅटमधून एका सामन्यामध्ये अर्धशतक ज्याने बनवलं होतं तो मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या अर्धशतकासाठी तयार होतोय की काय याची चर्चा होऊ लागली आहे. गोलंदाज महेश आयकॉन टू आयकॉन. हा बॉल ऑन साइडला पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा गवळीचा अर्धशतक. आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय आमचे दत्ता शेलार यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स. 16 बॉल 55 धावा. आणखीन एक मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. वेकेंड एरिया रन्स इथे प्राप्त होतील. 2 धावा अर्जित करण्यात आल्यात. काय बॅटिंग केली आज कृष्णा गवळीने. मन जिंकली प्रत्येकाची. त्याची बॅटिंग पाहावा आणि पाहतच राहावी या दर्जाचा क्लास त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. 62 धावा धावफलकावरती आहेत. 17 बॉलमध्ये 57 धावांची वादळी खेळी. हा तोच कृष्णा गवळी ज्याचे 2 झेल या ठिकाणी ड्रॉप झाले आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र त्याची आक्रमकता दाहकता बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर असेल महेश नानगुडे. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा गवळीच्या बॅटमधून षटकार. आपलं काम कंप्लीट केलंय. पहिला धक्का इथे लागलाय टीम शिवशक्ती रायडर्स सांबरवाडी या टीमला. 19 बॉल मध्ये 63 धावांची वादी खेळ एकदा कृष्णा गवळीसाठी जोरदार टाय व्हायला हरकत नाही. 2 जीवनदान आणि त्याच्यानंतर मात्र 63 धावांची धुव्वाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सातारा प्रीमियर लीग मध्ये अगदी दुसरं वैयक्तिक अर्धशतक या ठिकाणी झळकावलंय कृष्णा गवळी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराज यादव पाटण तालुक्यामधून सळवे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि व्यावसायिक गटामध्ये जर पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूला सध्याच्या घडीला मागणी असते. कमी वयाचा हा देखील खेळाडू आणि आज मात्र जिल्हा आयकॉन आणि या टीमचं प्रतिनिधित्व त्याच्याकडे आहे. शिवशक्ती रायडर्स सांबरवाडी या संघ मालकाने मात्र त्याच्यावरती मोठा विश्वास दाखवलाय. संघनायकाची भूमिका त्याचबरोबर बॅटिंग देखील खूप दमदार करावी लागेल. 68 वरती 1 जरी विकेट प्राप्त झाली नसेल तरी देखील बॅटिंग करणारा संघ सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 68 धावा झाले 4थं षटक मार्गात असताना. महेश नानगुडेने एक चांगला विकेट इथे प्राप्त केला, परंतु एंटरटेनिंग नॉक इथे पाहायला मिळाला. 3 जीवदानं मिळाली आणि तदनंतर काय बॅटिंग केली आहे. जीवदानं क्रिकेटमध्ये किती हानिकारक असतात. 19 बॉल मध्ये 63 धावा 8 षटकार इन्क्लुडिंग 2 चौकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. वादळी खेळी. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्यासाठीच बनला होता. टॅलेंट वंडरफुल आहे आणि म्हणून तो सक्सेसफुल राहिला असा खेळाडू कृष्णा गवळी बाद होत असताना आपण पाहिलंय. 68 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल स्विच केलाय. चेंडूला पाठवलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराज. चेंडू मैदानाच्या बाहेर. चौकार.
पृथ्वीराज जाधव आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय करून देत असताना त्याच्या बाटमधून आला दर्जेदार चौकार. कृष्णा गवळीने जे काम केलं, पृथ्वीराज जाधव मैदानामध्ये गेल्यानंतर लगेचच तेच काम पूर्ण करत असताना चला मॅच स्पीडअप करा, टीम मीटिंग घेऊ नका, कारण की 4 मिनिटं या ठिकाणी राहिलेत आता शेवटच्या षटकासाठी. 72 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. एक विकेट माघारी परतले कृष्णा गवळीची, ज्यांचा खेळ खूप दमदार राहिलाय. आज या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस. चेक एक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. अर्थातच समाजसेवक घनसोली राजाराम दादा जाधव यांना सन्मानित केलं जात आहे मुख्य व्यासपीठावरती. मी तुषार जांभळे सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय राजाराम दादा जाधव घनसोली समाजसेवक यांना सन्मानित करूया. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विनोद दादा गोगावले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी आयोजन कमिटीला विनंती करतो आपण या. अंकुश चिकणे या प्लीज. आपल्या शुभ हस्ते आपण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद दादा गोगावले यांना करूया आपण सन्मानित. बॅक टू क्रिकेट. 6 चेंडूचा खेळ इथून शेष राहिलाय. 72 धाबा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. टेनिस क्रिकेट .in जिथे 6 कॅमेरानेशी कामकाज जे मात्र पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल. शेवटच्या षटकाची सुरुवात इथे एकेरी धावेने इथे होत असताना पाहायला मिळाले. एक हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रन्स येत असताना पाहायला मिळाले. एक सिंगलच्या बरोबरीने 73 धावा. एक विशेष सन्मान आपण होत असताना या व्यासपीठावरती पाहत आहोत. अतिथी देवो भव. येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आज इथल्या पायरीला गंध आला. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. 73 ला 1. पुढचा बॉल. लोअर फुलटोज होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिला. 100 रन येथे. अतिरिक्त धाव. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. दुहेरीसाठी पलटल्यात वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. काय रनिंग बिटवीन विकेट पाहना. डोळ्याची पापणी लवते ना लवते तद्वर मात्र दुसरी रन कंप्लीट केली आहे. वाईट प्लस स्टोन. अतिरिक्त स्वरूपाच्या धावा इथे आल्यात, कारण की या धावा मात्र टीमला महागात पडू शकतात, कारण की अगोदरच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी असं सर नक्कीच म्हणावं लागेल, कारण की धावा धावफलकावरती भरपूर लागलेत आणि या अतिरिक्त स्वरूपाच्या धावा देणं महागात पडू शकतं टीम सुर्वे टायगर. जाऊ या टीमला. या बॉलवरती मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु डॉट बॉलची समाप्ती ती आपल्याला पाहायला मिळते. अमित वाडकर नवी मुंबई पोलीस दलामध्ये. तर पृथ्वीराज यादव याच्यासाठी कॅश प्राइज आले. सलग 3 बॉलवरती 3 षटकार जर आले तर अजित सुतार यांच्याकडून 1000 रुपयाची कॅश प्राइज. यावेळेस पहा पहिल्या बॉलवरती कॅश प्राइज आल्यानंतर मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. खेळाडू त्याच्या खाली पकडली जाते कॅच आणि अजित सुतार यांचा पैसा मात्र सेफ झाला, कारण की ज्या खेळाडूवरती बक्षीस लावलं तो खेळाडू मात्र माघारी परत असताना 76 वरती ते मात्र दुसरी विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा गवळी गेला त्यानंतर मात्र वरती फक्त 4 धावा अगदी त्याच्या बॅटमधून आल्या आणि पृथ्वीराज यादव इथे बाद होताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये धावा बनल्या नाही सर, कारण की ज्या धावा पहिल्या 4 षटकामध्ये ज्यावेळेस कृष्णा गवळी खेळपट्टीवरती सज्ज होता त्यावेळेस धावा बनत होत्या. धावांचा पाऊस, षटकार चौकारांचा पाऊस पडत होता, परंतु या धावा मात्र शेवटच्या षटकामध्ये अमित वाडकर जे नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणि एक दिग्गज खेळाडू सातारा जिल्ह्यातील आणि त्यांनी मात्र दमदार गोलंदाजी ते करून दाखवले. मैदानावरती तुकाराम जाधव दाखल होत असताना आपण पाहत आहोत. 76 बनल्यात. 2 फलंदाज बाद झालेले जे पाहायला मिळालेत. अमित वाडकरने या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये त्या रन्स येत असताना पाहायला मिळाल्या. अर्थात कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचं हे षटक इथे पाहायला मिळालं. अमित वाडकर गोलंदाजी मार्कवरती शेवटचे षटक हाताळण्यासाठी आल्याने संघासाठी उपयुक्तता त्यांनी सिद्ध केली आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक येतो. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण पहा. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना त्याचं सर्वोत्तम उदाहरण महेश नानगुडेकडे पाहिल्यानंतर मिळतं. चेंडूवरती येत असताना त्याची फिजिकल फिटनेस पहा किती स्ट्रॉंग आहे. हँड अँड आय कोऑर्डिनेशन त्याहूनही अधिक चांगलं पाहायला मिळाले. चपळता त्याच्याकडे आहे. स्कोर कार्डवरती 77 ला 2, 77 धावा. एकंदरीत या स्कोर कार्डकडे पाहताना क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात सुर्वे टायगर जावळी टीम यांचं टेन्शन वाढत असेल. रन्स आल्यात. पुढचा बॉल. बॅकफुटला आले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न.
डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र एक सिंगल घेतली आहे, दुहेरी साठी पलटले, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. पण 2 धावा इथे घेतल्या गेल्या संकेत गोळेच्या बॅट मधून, या 2 धावा आल्या. संकेत गोळेचं क्रिकेट मात्र संयमाचं राहिले, कारण की ज्यावेळेस कृष्णा गवी खेळपट्टीवरती होते त्यावेळेस मात्र त्यांना स्ट्राईक देण्याचं काम केले, त्यानंतर पृथ्वीराज आला त्याला देखील स्ट्राईक देण्याचं काम केलं, परंतु आता मात्र शेवटच्या षटकामध्ये संकेत गोळेने स्वतःवरती जबाबदारी घेतली. या बॉलवरती मात्र बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत गोळेच्या बॅटमधून फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6. हा शेवटच्या बॉलवरचा षटकार पुढे आले आणि अगदी स्लॉट मध्ये मिळाला बॉल, ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर धाडला. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, 85 बनला, 2 बाद 85 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 धावांची पेनल्टी इथे होईल ऍड, बनतील 87-88 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती आम्ही भोर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश दादा भडाळे यांना विनंती करतो की सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय अर्थातच शिवसेना या पक्षाचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सुनील दादा वाडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं मंचावरती हार्दिक स्वागत. त्याचबरोबर संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचे खऱ्या अर्थाने त्यांचा डान्स आपण जर पाहिला पहिल्या दिवसाचा तर खूप व्हायरल झालाय. अर्थातच बाळासो कुराडे साहेब या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण पाहू शकता बाळासाहेब कुराडे साहेब, ज्यांचा कालचा डान्स जर पाहिला तर अगदी प्रत्येक तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालाय. माणूस कसा असावा तर बाळासाहेब कुराडे यांच्यासारखा असावा, एक दिलदार व्यक्तिमत्व आणि संघ मालक आपण स्क्रीनवरती पाहू शकता. खरं तर ना महाराज, मला आदरणीय साहेबांचं कौतुक या गोष्टीसाठी करावं असं वाटतं ना. मी 2 दिवस स्पर्धेसाठी नव्हतो, परंतु साहेब तुमचा मी नृत्य आवर्जून एन्जॉय केला. हा जो आनंद आहे ना तो पैशाने खरेदी करता येत नाही. मुळात हा आनंद पैशाने कदापि मिळत नाही आणि जी व्यक्ती पैशाने गर्भ श्रीमंत आहे त्यांचा आनंद आपण पाहिला होता, कारण सामनाही त्या दर्जाचा झाला. शेवटला 8 बॉल 26 ची आवश्यकता असताना 2 बॉल 8 वरती मॅच आली आणि अक्षयने काय फिनिश केलं. आपण पाहतो या स्पर्धेचे क्षणचित्र, ही आकर्षक ट्रॉफी जी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते, सातारा प्रीमियर लीग 2025 ची आकर्षक ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. हा भव्य दिव्य व्यासपीठ आणि ही बाईक जी संघ मालकाला दिली जाणार आहे आणि तदनंतर एक क्रीडांगण पहा. या मैदानावरती प्रत्येकाला इबस वाटतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा आपला समालोचन कक्ष तथा ज्या ज्या वेळेला एक बाब आवर्जून पाहायला मिळते, टॉस करण्यात येतो, दोन्ही संघाच्या कर्णधाराला इथे ब्लेझर देण्यात येतं. ब्लेझर जो आहे ना, मराठी माणूस मला तर वाटतं ब्लेझर केवळ लग्नाच्या वेळेलाच परिधान करतो, परंतु इथे येणाऱ्या आयोजकांनी सांगितलं तुम्हाला सर्वांना ब्लेझर मिळणार आहे. जिथे आपण पाहतोय व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतं स्क्रीनवरती, पंचांचाही ड्रेस कोड चांगला, मॅचसाठी तयार होणारे खेळाडू जो मात्र पाहायला मिळालं होतं. पहिल्या सामन्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारे गंगाधर इंगोले यांना आपण पाहिलं होतं. सामना ज्या प्रकारे पाहायला मिळाला, मैदानाच्या आतमध्ये या मॅचकडे वळूयात. 88 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या आपण काहीसे एन्जॉयमेंट घेऊयात या आकर्षक अर्धशतकाचे. ज्या पद्धतीने कृष्णा गवळीने बॅटिंग केली होती पहा, त्याची बॅटिंगला सुरुवात या पहिल्या बॉलवरती ज्याने फेस करत असताना हा हेलिकॉप्टर ज्यामध्ये षटकार त्याच्या बॅटमधून आला ऑन साइडला. तदनंतरची बॅटिंग आपण पाहतो पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला, वॉटर स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याने षटकार ठोकत असताना कृष्णाला आपण पाहिलं. बॅकफुटला येत असताना हुक केला त्याने, तो स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळाला होता. हा बॉल पहा बॅकफुटला पूल करत असताना मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार ठोकला होता. अफलातून बॅटिंग केली कृष्णाने, ऑन साइडला लो फुटबॉल बॉलवरती षटकार ठोकला. चहू बाजूला दर्जेदार बॅटिंग केली, बॅकफुटला आला, जागा बनवली, स्वतःला ऍडजस्ट केलं आणि ऍडजस्टेबल स्ट्रोक. पुन्हा हुक करत असताना आपण पाहिलं होतं 12 बॉल मध्ये त्याने 36 बनवला. तदनंतर चौकार ठोकला. हा स्ट्रोक पहा
ऑन साइडला जागा बडवत असताना चहूबाजूला फटकेबाजी केली, पारी पाक जुळवला इनिंग मध्ये. हा झेल महत्वाचा होता, त्याची चर्चा आपण करत होतो. झेल टिपला आणि सीमारेषे लगत बाउंड्री रोप वरती उभा राहिला क्षेत्ररक्षक. आणखीन एक चेंडू जो मात्र अर्धशतक कंप्लीट करणारा. सेलिब्रेशन त्याचे पाहण्याजोगे राहिलं होतं. अर्धशतक जे मात्र पाहायला मिळालं आणि तदनंतर सेलिब्रेशन केलं. अगदी खेळपट्टीवरती नतमस्तक झाला होता कृष्णा गवई, ज्याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. tenniscricket.in चे विशेष आभार, त्यांच्या माध्यमातून हे कला कौशल्य इथे दाखवण्यात आलं. आणि आमचे कुणाल डायरे विशेष ऑपरेटरचं मी कौतुक करेन. बदलापूरच्या नेरळचे विशेष करून कुणालचं मी कौतुक या गोष्टीसाठी मी आवर्जून करतो ना गौरवजी सावंत साहेब, की मी पाहिलेला असा स्कोरर आहे ना की तो मैदानाच्या चहूबाजूला फिरून ऑपरेटिंग करत होता कर्जत प्रीमियर लीग मध्ये. 88चा पाठलाग. पहिला बॉल ऑन साइडला केलाय, चेंडू सीमारेषेच्या दिशेने बाहेर ट्रॅव्हल होत असताना इथे येतोय. उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे आणि दत्ता मोहितेच्या बॅटमधून षटकार. वरती ज्यांचं शुभ आगमन होतं या संपूर्ण स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय, अर्थातच तन्मय ज्वेलरचे सर्वे सर्वा दत्ता सनस साहेब यांचं आगमन होत आहे. आपलं मनापासून सरचे स्वागत. उत्तर मिळणार, पूर्वार्धामध्ये आलेल्या धावांचं उत्तर तुम्हाला उत्तरार्धामध्ये मिळणार. 88चा पाठलाग सुरू झालाय. पुढचा बॉल बॅटची आउटसाइड एज. झेल निसटलाय. पूर्वार्धामध्ये 3 झेल जीवदान पाहायला मिळाले महाराज, आणि तिथे धावा येत असताना आपण पाहिल्या होत्या. 63 धावांची इनिंग साकारली होती कृष्णा गवईने. झेल निसटलाय, जीवदान मिळालं दत्ता मोहितेला. पण प्रेशर या सामन्यामध्ये कुठेतरी प्रत्येक खेळाडूवरती प्रेशर जाणवलं जाते, कारण की जो संघ जिंकेल तो मात्र पुढच्या सामन्यासाठी तयार होईल, आणि जो संघ इथून पुढे पराभूत होईल त्याचा मात्र परतीचा प्रवास सुरू होईल. त्यामुळे कुठेतरी प्रेशर आणि दबाव प्रत्येक खेळाडूवरती जाणवलं जातं, आणि तो दबाव मात्र ते क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल. विशाल वरंडेची गोलंदाजी. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मिळेल. महेश नानगुडेकडे आता मात्र सगळ्यांच्या नजरा असतील, कारण मुळशी पॅटर्न हा सिनेमाला तदनंतर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रभर मुळशीची चर्चा होत असताना पाहायला मिळाली. त्याच मुळशीमधून येणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणि आज महेश नानगुडेची ती बॅटिंग इथे पाहायला मिळेल का, कारण मुळशीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक हाफ पिच क्रिकेट पुण्यामध्ये सर्वाधिक खेळलं जातं, आणि त्या हाफ पिच क्रिकेटने दिलेला एक युवा खेळाडू, मुंबईमध्ये त्याला अंडरआर्म क्रिकेट म्हणतात, पुण्यामध्ये हाफ पिच क्रिकेट जे ओव्हरआर्म टाकलं जातं शॉर्ट विकेटवरती, तिथून येणारा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये महेश. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय, ऑन साइडला केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर महेशच्या बॅटमधून आपला वार, सारेजगार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. अगदी महेश नानगुडे जो अगदी कमी वयामध्ये, आणि क्रिकेटमध्ये कधी वय ग्राह्य धरलं जात नाही, तर तुमचा खेळ इथे ग्राह्य धरला जातो. आणि महेश नानगुडे जो अगदी कमी कालावधीमध्ये या खेळाडूने प्रचंड लोकप्रियता का कमावले, कारण की त्याची बॅटिंग लाजवाब इथे असताना पाहायला मिळते. चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ऑन पुल, ऑन साइडला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. दहावा यायला सुरुवात झाली, आणि मुळशी पॅटर्न आम्ही मारत नाही तर डायरेक्ट तोडतो असं पॅटर्न मात्र ते दाखवायला सुरुवात केली महेश नानगुडे या खेळाडूनं. अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये आदरभाव निर्माण व्हावा असा एक खेळाडू महेश नानगुडे. या बॉलवरती देखील काय फटका लगावलाय, लाजवाब महेश नानगुडेच्या बॅटमधून अप्रतिम स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार. SPL 2025 चा दमदार षटकार. पहा हा षटकार पहा, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार पहावा आणि पाहतच राहावा. बॅकफुटला निसणात आहे खेळाडू, काय स्ट्रोक खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर केली होती. अफलातून आकर्षक बॅटिंग. या खेळाडूचा
क्लास आहे ना तो वरच्या दर्जाचा राहिलाय. गोलंदाजाचा क्लास जणू घेतलाय. जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते बाट, आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते बाट. या खेळाडूचा आत्मविश्वास पहा. येणारे 24 बॉल 67 ची आवश्यकता मॅच मध्ये राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धामध्ये संघ ड्रायव्हिंग सीट वरती आहे. फ्रंट फुटला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरभे टायगर जावळी संघ टायगर नावामध्ये आहे, आणि हे टायगर दहाडतायत. बॅटिंग केली आहे चांगली. टार्गेट खूप मोठं होतं, परंतु या टार्गेटला पार करत असताना सुरुवात मात्र ते दमदार केली आहे. महेश नानगुडे आणि दत्ता मोहिते या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या. विशाल वरंडेच्या गोलंदाजीवरती 21 धावा आल्या. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी प्रशांत आलाय. प्रशांतला मात्र इथे शांत ठेवावं लागेल. दत्ता मोहिते ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, एक सिंगल आले. प्रशांत गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट जरी मोठा असेल, संकटांना घाबरायचं नसतं तर संकटांचा सामना करायचा असतो. इथे सामना करायला सुरुवात केली दत्ता मोहिते आणि महेश नानगुडे या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी. 21 धावा कुठल्या पहिल्या षटकामध्ये. प्रशांत आलाय न्यू बॉलर. प्रशांत हलक्या हाताने संयमाने खेळत आहेत. पहा दत्ता मोहिते फलंदाजी करत असताना एक गोष्ट त्यांच्या माध्यमातून चांगल्या रीतीने पाहायला मिळाल्या. शॉर्ट बॅक लेफ्टने केले, सरळ बॅटमधून पाहायला मिळाला होता स्ट्रोक, सिंगल आली आहे. त्यांच्याकडे धीरोदार्थता चांगली आहे. अनेक ऊन पावसाळ्यात त्यांनी पाहिले आहेत. चांगल्या दर्जाचा खेळ त्यांनी केलाय. त्यांची बॉलिंगची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सातत्याने होत असताना पाहायला मिळाल्या. परंतु सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये असणारा बॅटर जो स्ट्राईक इनवरती येतोय त्याला जर का आपण जास्तीची स्ट्राईक देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रभर आयकॉन खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची जास्तीची मागणी आहे, अलिबाग, श्रीवर्धन, मसळा या साऱ्या विभागामध्ये सर्वाधिक मागणी या दक्षिण रायगडामध्ये ज्या खेळाडूची पाहायला मिळते. आणि मृत्युंजय हमराज, मृत्युंजय पुणे या टीमसाठी तो बॅटिंग करताना आपण पाहिलं. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव. षटकार. चला बॉल द्या आयोजक कमिटी. 28 धावा धाव फलकावरती लागले गेल्या. महेश नानगुडे आता आक्रमक व्हायला सुरुवात झाले. 88 धावांचं टार्गेट, आणि या टार्गेटला जर एका गोष्टीसाठी मी तुम्हाला थांबवेन. एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना, तर मला एका युवकाची आठवण झाली. एक असा युवक, ड्रॉप आउट स्टुडंट, मराठी माणूस, असा मराठी माणूस ज्याने मात्र मराठी माणसाला ताट मानाने जगायला शिकवलं. आणि अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळते tenniscricket.in चे CEO आता मात्र येत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल होत असताना जे पाहायला मिळत आहे. चेंडूची मागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. या आपण स्वागत करूयात. एक युवा वर्गाने ज्याने मात्र मराठी माणसाला ताट मानेने जगायला शिकवलं. ड्रॉप आउट स्टुडंट, परंतु तिथून जो काही प्रवास सुरू केला अगदी थक्क करणारा होता. नुकतेच 20 लाख सबस्क्रायबर ज्या tenniscricket.in ने पूर्ण केले त्यांना मात्र आपण या स्क्रीनवरती पाहत आहोत. त्यांचे CEO अशी व्यक्तींना मला संतोषजी देसाई सर सांगायला आवर्जून आवडेल. कृष्णा सातपुते जवळ ज्या वेळेला सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यावेळेला गेले ना, त्यावेळेला अक्षरशः त्यांना या व्यक्तीला त्यांनी वेडा म्हणाले होते. अशी बाब होणे नाही, परंतु ज्या व्यक्तीने करून दाखवलं संपूर्ण क्रिकेट विश्वाला, ज्यांना आपण पाहत आहोत tenniscricket.in चे CEO संतोषजी संपत नाणेकर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. धाव फलकावरती धावा त्या 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. tenniscricket.in ही वेबसाईट काम करते, परंतु त्याच्या पाठीमागचा चेहरा आज आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर गॅप मध्ये खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साताराकर बॅटिंग आवडते का महेशची? टाळ्या होत्या त्याच्यासाठी. कमी व्हायला नाही पाहिजे, कारण की आज अगदी कमी वयामध्ये या खेळाडू ने आपलं नाव गाजवलं आणि नावाचा परिचय करून देत असताना या मॅच मध्ये दमदार बॅटिंग. आणि आज मी पुणे बावधनवरून का आलोय, या भूमिपुत्र क्रीडांगणावरती का आलोय हे दाखवत असताना महेश नानगुडे आपला क्लास दाखवतोय. 5 बॉल मध्ये 24 धावा त्याच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. दिशाहीन राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली आहे पहा ना. 88 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. महेश नानगुडे थांबायला तयार नाही आहे. 21 चेंडू आणि 55 ची आवश्यकता.
10x10च्या रूम मधून चालू झालेला प्रवास जर का एक मोठा होऊ शकतो ना, तर या मॅच मध्ये प्रवास का नाही? संतोषजी नाणेकरांनी दिलेला एक मेसेज आहे. आणि अर्थात या सामन्यामध्येही तुम्ही शून्यापासून सुरुवात करू शकता. 33 धावा फलकावर डाऊन द ग्राउंड केला गॅप मध्ये महेशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ते चौकार आलाय आणि आयुष्याची सुरुवातीला मात्र टीका झाल्या, परंतु टीका झाले म्हणून संतोषजी नाणेकर थांबले नाही, तर त्यांनी आपल्या कामातून प्रत्युत्तर दिलं, कामाचा दर्जा दाखवला. आणि आज आपण नयन सपकाळ यांना आपण पाहतोय सोबत संतोषजी नाणेकर यांच्या समेत चर्चा करत असताना, कारण की आज सर टेनिस क्रिकेटमध्ये जी क्रांती झाली, ही क्रांती करण्याच्या पाठीमागे संतोषजी नाणेकर याचा सिंहाचा वाटा आहे. आज हे खेळाडू 7 समुद्रापार जाते, 7 समुद्रापार इथे प्रकाश झोतात आणण्याचं काम खऱ्या अर्थानं tenniscricket.in या वाहिनीने केलंय. संतोषजी नाणेकर साहेबांनी सांगितलेली एक लाईन मला आजही आठवते. हा बॉल खोलात आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ते आवर्जून एकदा म्हणाले होते की तुम्ही तयार राहा, येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटचा विश्वचषक होणे आहे. आणि त्याची चाहूल लागली आहे, कारण आपण पाहिलं ना की ISPL सारखी स्पर्धा आली आहे, खेळाडूंना मोठं ग्लॅमर मिळालंय. संतोषजी नाणेकर यांच्या शेजारी आपण पाहतो नयनजी सकपाळ यांना देखील बॅकबोन आहे tenniscricket.in चे. सुरुवातीला अगदी खांद्याला खांद्या लावून उभे राहिलेले गौरवजी सावंत, संतोषजी नाणेकर आणि नयन सकपाळ यांना मी आवर्जून पाहिलं होतं. एक छोटासा कॅमेरानिशी ते अनेक मॅचेस कव्हर करत असताना पाहायला मिळाले होते. धावफलकावरती 39 बनल्यात, 7 चेंडू 30 धाव संख्येवरती महेश खेळतोय. मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूया. दुसरे षटक पुढे सावलाय, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. महेश नानगुडे आता थांबणार नाही. 8 चेंडू 36 धाबांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकामध्ये 45 धाबा आल्या. जे टार्गेट सुरुवातीला कुठेतरी अवघड वाटत होतं, ते टार्गेट मात्र आता सोपं व्हायला सुरुवात झाली. आता 18 बॉलमध्ये 43 धाबांची गरज. आता मात्र चर्चा केली जाईल, चर्चेतून मार्ग निघतोय का हे मात्र पाहिलं जाईल, कारण की ज्या पद्धतीनं शिवशक्ती रायडर्स सांबरवाडी हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडले, कारण की विकेट येत नाही, चांगली बॅटिंग येते. आघाडीची जोडी दत्ता मोहिते महत्वाची साथ देताना, आणि महेश नानगुडे 8 चेंडू 36 धाबा. दत्ता मोहिते सर 4 बॉलमध्ये 8 धावावरती खेळत आहेत. चांगली पार्टनरशिप आणि भागीदारी होणं गरजेचं होतं या मॅच मध्ये, कारण की टार्गेट खूप मोठं आणि या टार्गेटला पार करत असताना सुरुवात मात्र दमदार केली. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात करून चालत नाही, तर शेवट देखील तुम्हाला करावा लागतो. महाराज, मला तर असं म्हणावं असं वाटतं ना की संकटांना आणि अडचणींना पाहून रडायचं की लढायचं आहे ना, ते स्वतःने स्वतःशीच ठरवायचं असतं. संकटांना पाहून जर का आपण रडलो तर संकट आपल्याला संपवतात, आणि आपण लढलो तर आपण संकटांना संपवणार आहोत. 45 धावा धावफलकावरती आहेत, केवळ 2 षटक संपले आहेत. या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली आहे ती महेश नानगुडेने. 8 बॉल 36 वरती तो नॉट आउट आहे. त्याचा स्ट्राईक रेट पहा, 450चा स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. आणि त्याच्या अगेन्स्ट अद्याप एकही बॉल निर्धाव स्वरूपाचा आलेला नाही आहे. एकही सिंगल त्याने अद्याप घेतलेली नाही आहे. त्याने जी काही बॅटिंग केली आहे ना, त्याने डील्स केले चौकार आणि षटकारामध्ये. गोलंदाज सज्ज कृष्णा गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. कृष्णा गवळी पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती, इथे डॉट बॉल आलाय. 17 बॉलचा खेळ शेष. 17 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 43 धाव संख्येची. धावफलकावरती 45 धावा लागल्या, जिथे अर्धा टप्पा इथे पूर्ण केला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि सर तुम्ही सांगितलं ज्या पद्धतीने संकटांना घाबरायचं नसतं, तर लढायचं असतं. आणि लढत असताना सातारकरांना लढणं माहिती आहे, कारण की शूरवीरांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. आणि इथे लढत असताना आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला ओळखलं जातं, आणि त्याच पद्धतीची कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. 1 मिनिटासाठी मी थांबवेन. 1 मिनिट फक्त मॅच थांबवा प्लीज. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन होत आहे, अर्थातच धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा 23 वर्ष कंप्लीट करते. आणि या स्पर्धेचे सर्वा, त्याचबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय प्रवीण दादा महात्रे साहेब यांचं शुभ आगमन होत आहे. मी टाळ्यांचा प्रतिसाद द्या सगळ्यांना विनंती करेन. आदरणीय प्रवीण दादा महात्रे साहेब यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. एक मोठी स्पर्धा नेहमीच आपण या नवी मुंबई विभागामधून येत असताना, आणि आदरणीय प्रवीणदादा म्हात्रे साहेब यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय स्वागत केलंय. मुळशी पॅटर्न आम्ही मारत नाही तर आम्ही तोडतो. बॅटिंग चालू आहे महेश नानगुडेची. षटकार आलाय.
नानगुडीला थांबवणार कोण, कारण की आयकॉनिक खेळाडू कृष्णा गवीच्या अगेन्स्ट त्याने आता हल्ला करायला सुरुवात केली. काय बॅटिंग केली जयसर, अगदी प्रेक्षकांना काय हवंय तर प्रेक्षकांना अशा प्रकारची बॅटिंग हवी. आजचा रविवारचा दिवस प्रत्येक जण क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलाय आणि हा आनंद मात्र दिलाय इथे प्रेक्षकांना. महेश नानगुडे पुढचा बॉल पुढे सरसावला, खोलामध्ये हा चेंडू होता. नो बॉल, नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल आहे. धाव घेण्याचा प्रयत्न जिथे दत्ता मोहिते करत असताना पाहायला मिळाल्यात. एक सिंगल आली आहे नो बॉल वरती. एकेरी धाव, अर्धशतक कंप्लीट झालंय टीमचं. जिथे आपण पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहतोय, जी 52 धावसंख्येची भागीदारी रचली आहे. आज महेश नानगुडेचा खेळ पाहताना तो लढवय्या वृत्तीने खेळतोय, एकट्याने लढतोय, एकट्याने चाललाय मैदानाच्या आतमध्ये. जी बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळाली आहे. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, तरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. सर्व काय ओलांडून तुला पुढे जायचंय. फ्रीचा बॉल सरळ बॅटने दत्ता मोहितेच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक आहे. फ्रीचा बॉल, रन्स कंप्लीट करण्यात आल्यात. ते एकंदरीत एक सिंगल. 55 धाबा फलकावरती आहेत. जणू काय त्याने सांगितलं, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मधला अशी कोणतीही भिंत नाही. बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये महेश. हा बॉल यावेळेला चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. संपलाय महेशचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद. महेश नानगुडे ते बाद झालाय आणि महत्वाची विकेट पा अमोल पवारने इथे पॉवर दाखवले. स्क्रीनवरती आपण पाहू शकता कशा पद्धतीची कॅच इथे पकडली. पा कृष्णा गवी गोलंदाजी, बॉल पडला, चांगला फटका खेळला आणि शेवटच्या क्षणाला मात्र उडी घेत मात्र हा कॅच पकडला आणि जेल घेतल्यानंतर सेलिब्रेशन पहा, कारण की महत्वाची विकेट, टर्निंग पॉइंट या मॅचचा आपल्याला पाहायला मिळेल. जो खेळाडू सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये, ज्याची गाडी अगदी सुसाट पुण्याच्या दिशेने सुटली होती, ती गाडी थांबवली, ब्रेक लावलाय. 4 बॉल 4 षटकार, 4 चेंडूवरती 4 चौकार, 390 चा स्ट्राईक रेट. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होत्यात मित्रांनो. 11 बॉल 43 धावांची खेळी, 11 चेंडू आणि 43 धावा. सुशीलजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. टायगरचे सुपुत्र आणि एक उत्कृष्ट कामकाज करण्यामध्ये, जिथे मात्र tenniscricket.in या वाहिनीसाठी एक ऑपरेटर म्हणून त्यांना आपण पाहतो. डोंबिवलीच्या टायगरचे सुपुत्र ज्यांचंही आगमन झालं, आपलंही हार्दिक असं स्वागत. 55 ला 1 तो 55 धावा आणि एक विकेट माघारी परत येतात. अमित वाडकर या अगोदरच्या मॅचचा हिरो, ज्यांनी मॅच आणि संघ अडचणीमध्ये असताना एक चांगली बॅटिंग आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येमध्ये पोहोचवण्यासाठी मोलाचा वाटा ज्याने उचलला होता, ते अमित वाडकर आले स्ट्राईक वरती येतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत आहे. अमितच्या बॅटचा लिडिंग एज घेतलाय. चेंडू डाऊन द ग्राउंड ट्रॅबल झाला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येते. 2 धावा येतात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते, जिथे 57 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येईल. तद्वर आपण काही विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन खऱ्या अर्थाने झालंय आणि धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेला यावर्षी 23 वर्ष कंप्लीट झालेत. मला वाटतंय या खऱ्या अर्थाने जे सर सांगायचं म्हटलं ना, सातारा जिल्ह्याचा मी मगाशीच उल्लेख केला की सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक कुठे राहत असतील तर ती नवी मुंबई नगरीमध्ये राहतात. परंतु आम्ही सगळेच लहानाचे मोठे या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा पाहत पाहत आम्ही सगळेजण मोठे झालो. आणि आयोजन कसं असावं हे खऱ्या अर्थाने आम्ही जर पाहिलंय तर ती स्पर्धा आहे धर्मवीर आनंद दिघे चषक. ही स्पर्धा यावर्षी 23 वर्ष कंप्लीट करत असताना खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागतंय. वाटतंय की नवी मुंबई नगरीमध्ये अनेक स्पर्धा होतात, परंतु धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेची आम्हाला आतुरता असते, कारण या स्पर्धेमध्ये आम्हाला खुल्या गटातील सर्व खेळाडू पाहायला मिळतात. त्या कारणाने ही स्पर्धा आमच्या सर्वांसाठी विशेष आहे. या स्पर्धेसाठी जरा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया. मुख्य व्यासपीठावरती शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई अर्थातच धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेचे सर्व आणि खऱ्या अर्थाने सातारकरांचं विशेष प्रेम ज्या व्यक्तीवरती आहे, अर्थातच
प्रवीण दादा म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी सर्वांनाच विनंती करतो की आपण सर्वांनी या आपणा सर्वांचे लाडके सातारा जिल्ह्यावरती विशेष ज्यांचं प्रेम आहे, सातारा जिल्ह्याचंही तेवढंच प्रेम ज्या व्यक्तीवरती आहे, धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा खऱ्या अर्थाने नवी मुंबईमध्ये नामांकित स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे सर्वा अर्थातच प्रवीण दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील समालोचकांना ज्या स्पर्धेमध्ये संधी मिळते ती स्पर्धा म्हणजे धर्मवीर आनंद दिघे चषक. निलेश मर्डेकर सर यांना यावर्षी संधी मिळाली आणि ती स्पर्धा आहे धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा आहे. त्यानंतर एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. 1 मिनिटासाठी मॅच थांबवा. tenniscricket.in आपण पाहिलं पहिल्या दिवशी tenniscricket.in ने 20 लाख सबस्क्राईब कंप्लीट केले आणि भारतातील सर्वात मोठी वाहिनी टेनिस क्रिकेटसाठी जोरदार टाळ्या द्या. अप्रतिम काम केलंय, परंतु हे सर्व काम ज्यांनी केलंय अगदी शून्यातून सुरुवात केली, 10 बाय 10च्या खोलीतून सुरुवात केली. आज जगभरामध्ये खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटचा बोलबाला आहे, भारत देशामध्ये टेनिस क्रिकेटचा बोलबाला आहे आणि आज खऱ्या अर्थाने ISPL ही स्पर्धा होते. परंतु या ISPL मध्ये जे सुपरस्टार खेळाडू आहेत त्यांना सुपरस्टार बनवण्याचं काम कोणी केलं तर ती वाहिनी आहे tenniscricket.in. tenniscricket.in चे सर्वा संतोष नाणेकर सर यांचा विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी विनंती करतो आमची संपूर्ण कमिटी त्याचबरोबर आदरणीय प्रवीण दादा म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण सर्वांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय आमचे संतोष नाणेकर सर यांचा करूया आपण सन्मान. मी विनंती करतो सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्या. tenniscricket.in संतोष नाणेकर सर यांचा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. संतोष नाणेकर सर यांच्याकडे जाईन कारण विशेष आहे. 20 लाख सबस्क्राईब कंप्लीट केले. तुमचे 2 शब्द महत्वपूर्ण असतील. बोलतो मी, फक्त मॅच चालू कर, मॅच नको थांबायला, कारण लाईव्हला पब्लिक बघतात ते ओरडतात. ओव्हर मध्ये बोलतो. 12 बॉल आणि 31ची आवश्यकता आहे. संतोजी सरांकडे आपण काही क्षणानंतर वळूयात. 12 बॉल आणि 31ची आवश्यकता. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. इथे मात्र चेंडू अवांतर स्वरूपाचा आला. समर्पक भावना इथे प्रकट केली. एक व्यावसायिक मराठी माणूस आहे आणि त्यांनी त्यांचे उद्गार आपल्याला पाहायला मिळाले की लाईव्हला पाहणाऱ्या प्रेक्षकांना आपल्याला जास्तीचा कंटाळापणा आणायचा नाही आहे. 12 बॉल आणि 30ची आवश्यकता. सुशीलजी पाटील साहेब tenniscricket.in साठी कामकाज करत असताना त्यांनाही आपण पाहता. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर. हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आला. 2 एक्स्ट्रा आल्यात. लगातारचे 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे येत असताना सागरचं हे षटक महागडं राहतंय की काय, कारण मॅच इथून जर का पलटायची आहे, टर्निंग पॉईंट आणायचा आहे तर विकेट घ्याव्या लागतील इथून. एक्स्ट्राच्या स्वरूपात या धावा अगदी महत्वाच्या क्षणी या धावा मात्र देणं कुठेतरी महागात पडेल टीम शिवशक्ती टायगर सांबरवाडी या टीमला. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आल्या. आता समीकरण बदललंय. 12 चेंडू 29 धावा. दत्ता मोहिते स्ट्रायकर येईल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आणखीन एक. इथे आपण पाहिलं ना कोण बदलला, परंतु दृष्टिकोन तोच राहिलाय की काय. अतिरिक्त धावा येत असताना लगातारचे 3 चेंडू एक्स्ट्रा स्वरूपाचे आलेत. संघाची धावसंख्या 60 धावा धावफलकावरती आहे. सुरबे टायगर जावळी टीम मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये आलेली पाहायला मिळाले. येणारे चेंडू 12 बॉल 28ची गरज. 14च्या आस्किंग रन रेटने आता धावा गोळा करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा पुन्हा व्हाईट बॉल. लगातारचे 4 चेंडू अवांतर स्वरूपाचे आलेत. काही वर्षापूर्वी ना एक व्हिडिओ जास्तीची व्हायरल झाली होती. 6 बॉल 1ची गरज होती. 6 बॉल जिथे 6 चेंडू आणि 6ची आवश्यकता होती. गोलंदाजी मार्कवरती आले आणि 6च्या 6 बॉल त्याने वाईट टाकले होते. ती व्हिडिओ जास्तीची चर्चेची विषय राहिली होती. मला आठवण होते ती अर्थातच या मॅचच्या दरम्यान त्या क्षणाची. आणि अर्थात इथे 4 बॉल अवांतर स्वरूपाचे आल्यात. मोहम्मद समी असा गोलंदाज राहिला ज्याने 17 बॉल हाताळलेत एका षटकामध्ये. आणि अर्थात त्याने सर्वाधिक जास्त व्हाईट बॉल हाताळले होते. 4 चेंडू हाताळले ते एक्स्ट्रा स्वरूपाचे. 61 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सागर सकपाळ. लोड फुल टोज आहे. डाऊन द ग्राउंड हलक्या हाताने केला. स्टीअर केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे केवळ सिंगल. पण सुरुवातीचे 4 बॉल इथे अवांतर स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळेल. प्रेशर तुम्हाला हाताळता आलं पाहिजे आणि ते
प्रेशर हाताळत असताना कुठेतरी दबावामध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले सागर सपकाळ यांची, कारण की ज्या धावा बॅटने मिळणार नाही त्या धावा मात्र गोलंदाजी करत असताना दिल्या गेल्यात. एक चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा आहे ते दिल्या गेल्यात, एक्स्ट्राच्या स्वरूपात 4 धावा आणि बॅटच्या साहाय्याने 1 धावाच्या 5 धावा एका बॉलवरती आल्यात. 62 एक. लोअर फुल टोस कव्हरला जागा बनवली आहे. डीप बॅकचा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक, चौकार. पैकी लेजेंडरी क्रिकेटर, दोन्ही लेजेंड खेळाडू आहेत आणि अमित वाडकर आणि दत्ता मोहिते यांना का फलंदाजीसाठी संधी दिली हे मात्र दाखवत असताना चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अमित वाडकर या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी, आता टीम मात्र अडचणीमध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती जर पोहोचायचं असेल तर मात्र या दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षित आणि या धावा घ्यायला मात्र सुरुवात केली. कुठेतरी महेश नानगुडे बाद झाल्यानंतर चांगली बॅटिंग आणि चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 66 एक. खुला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतात. एक सिंगल मिळाले आहे. दुहेरीसाठी पलटले. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. वेगाने धावतात दोन्ही फलंदाज. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात. प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. धाबा आल्यात तर दोन संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 68 धावा. धर्मवीर चषकाचे जनक आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. 23 वर्ष जर एखादी स्पर्धा जर कंप्लीट करते ना, ही बाब छोटी नाही आहे. 9 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 20 धावा. मी खेळाडूंचं कौतुक करत असताना, आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्या स्पर्धेचं कौतुक करत असताना दत्ता मोहितेच्या फिटनेसचं कौतुक करेन. काय धावतोय तो. 9 बॉल 20 ची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलात. बाची आतली कडा घेतली होती. इथे दोन्हीही गाड्या एका रुळावरती. अपघात निश्चित होणार. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. खेळाडू क्रमांक 2 इथे होईल. बात की ना बात. यस बात. खेळाडू क्रमांक 2 बात. अगदी शेवटपर्यंत पाहत राहिले की धाव घेऊ की नको आणि एका बाजूने ते स्ट्राईक सोडला गेला, त्यामुळे धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र ते बाद होताना पाहायला मिळाले. दत्ता मोहिते ते महत्वाच्या क्षणी पुन्हा एकदा विकेट आली, कारण की या अगोदर जर पाहिलं तर महेश नानगुडे ज्यावेळेस धावा बनत होत्या त्यावेळेस मात्र त्याची विकेट माघारी परतली. आता दत्ता मोहिते अगदी संघ अडचणीमध्ये असताना त्यांची विकेट माघारी परतली जाते. आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहतात. 23 वर्षाचा अभूतपूर्व सोहळा आज त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतो. आदरणीय संतोषजी देसाई साहेब यांनी आवर्जून सांगितलं की खुल्या गटाचे खेळाडू आम्हाला कुठे पाहायला मिळतात, तर धर्मवीर चषकामध्ये आम्ही पाहत असतो. आणि दैदिप्यमान असं आयोजन. मला आठवतं की DN रॉक जो एक अंपायर आहे त्यांनाही ज्यांनी कोणी आणलं असेल तर ते आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेब यांनी आणलं. आणि प्रत्येकाला लाईन लाईन्स मध्ये आणणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जातं. क्रिस्टलच्या ट्रॉफीज, आकर्षक पारितोषिक, सारं काही हेवा वाटणारं. लोअर फुल टोज आहे. डाऊन द ग्राउंड ग्रॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरून येतो. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड केला आणि फेकी केली. कृष्णा गवळी होता त्या ठिकाणी. असंच एका दिवसामध्ये खेळाडू स्टार आणि सुपरस्टार बनत नाही. त्याच्या पाठीमागे अनेक वर्षाची मेहनत असते. रात्रंदिवस त्यांचा प्रवास पाहायला मिळतो आणि तिथूनच खेळाडू मोठे होत असतात. आपण पाहतो केवळ एक आकर्षण असणारी बाब, परंतु त्यामागे त्यांचं डेडिकेशन पहा, त्यांची मेहनत पहा, त्यांनी केलेला प्रवास पहा. 7 बॉल आणि 19 गरज. 7 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होत असताना सागरचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. वॉट अ स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. इथे महत्वाच्या क्षणी अगदी कुठेतरी दबाव येत होता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आणि त्यावेळेस मात्र थँक्यू. आपण संतोष नाणेकर सर यांच्याकडे जाणार आहोत. 20 लाख सबस्क्राईब कंप्लीट केलेत. सर तुमच्यापर्यंत पोहोचायचं तर आम्हाला सोपं जातं, कारण नयन सकपाळ आमच्याबरोबर काम करतात, त्यामुळे टेनिस क्रिकेटपर्यंत पोहोचणं सोपं जातं. एकंदरीत हा 20 लाख सबस्क्राईबचा जो प्रवास आहे तुमचा, एकंदरीत प्रवास आणि टेनिस क्रिकेट विषयी. पहिल्यांदा तुमच्या मंडळाला धन्यवाद करतो की मला इथं बोलवलं. आणि हे 20 लाख जे सबस्क्रायबर झालेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असेल तर तुमच्यासारख्या क्रिकेट वेड्यांचा, कारण त्याशिवाय आमची वेबसाईट कधीच कंप्लीट होणार नाही. त्यानंतर दादांसारख्या ऑर्गनायझरचा गेले 5-6 वर्ष टूर राईड आम्ही लाईव्ह करतो आहे. दादाबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला नवीन सांगायला नको, इथलेच रहिवासी आहेत आणि माझ्या एक मोठ्या भावासारखे आहेत ते पण. आणि खूप मेहनत घेतली मुलांनी, आणि जसं बोलतो ना की शून्यातून आलेली कंपनी आहे आणि सगळेच मुलं आहेत, खूप मेहनत घेतात. आणि येणाऱ्या काळामध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून 2025मध्ये खूप मोठमोठे प्लॅन्स आहेत तुमच्या जवळ येतील आणि असे सपोर्ट करत राहा. आणि अजून काय सांगेल की व्यसनापासून दूर राहा.
आणि बस ओके. दादांकडेही जाईन. दादा आपलेही 2 शब्द या स्पर्धेसाठी. सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलंच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना पहिल्या पर्वासाठी आणि येणाऱ्या अनेक पर्वांसाठी. खरं तर मी तुमचा आभारी याच्यासाठी आहे सगळ्यात जास्त की आज तुम्ही मला संतोषाचा सत्कार करायला दिलात, कारण की माझ्या टुर्नामेंटला तो अवेलेबल नव्हता आणि माझ्या मनात होतं की बाबा मी केला पाहिजे आणि नेमकं तुम्ही मला बोललात की तुम्हीच करा. त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार, कारण की संतोष हा खरोखर म्हणजे आमचं भावाप्रमाणे नातं आहे. कुठल्याही गोष्टीला तो मला कधी नाही बोलत नाही आणि त्याला कधी आयत्या वेळेला जरी सांगितलं तरी तो सर्व त्याची जेवढी फील्ड असेल सगळी ताकद आपल्या इथे धर्मवीर चषकासाठी लावत असतो. आणि तुम्ही मागास पण धर्मवीर चषकाचा उल्लेख करताय. अमित वाडकर यांच्या बॅटमधून हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 13 धाबांची. तुम्ही खरं तर मग धर्मवीर चषकाचा उल्लेख करताय. खरोखर 23 वर्ष झाली मलाही कळलं नाही. फक्त दिघे साहेबांवरचं प्रेम त्याच अनुषंगातनं सर्व करत गेलो आणि होत गेला. आणि सर्व सहकारी माझे जे आहेत संतोष असेल किंवा बाकी सर्व आपण साताऱ्यातली मुलं भरपूर माझ्यासोबत असतात, सगळ्यांच्या सहकार्यानं हे होऊन गेलं. आणि खरोखर माझे गुरुच आहेत, ते राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानेच आज मी जिल्हाप्रमुख झालो असं मलाही आजही वाटतं. कारण की माझ्या एवढा स्ट्रेट फॉरवर्ड असणारा माणूस जिल्हाप्रमुख पदापर्यंत पोहोचणं हे खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे. आणि आपण दरवर्षी मला याच्यापुढे बोलवा. निश्चितपणे मी तुमच्या ज्याही योजना असतील, ज्या कल्पना असतील त्याच्यामध्ये माझा सहभाग असेल. आणि खरं तर तुम्ही जेव्हा तारीख दिली तर मला आश्चर्य वाटलं की भूमिपुत्र मैदान तुम्हाला एवढ्या लवकर मिळालं कसं काय. कारण की नॉर्मली भूमिपुत्र मैदान बघायला गेलो आपण ते मार्च नंतरच अवेलेबल होतं, कारण की सगळ्या स्थानिकांच्या टुर्नामेंट ऑलरेडी वर्षभर बुक असतात. हां अच्छा, संगीताताई म्हात्रेंच्या माध्यमातून तुम्हाला मिळालं त्याबद्दल तुमचे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि खरोखर खूप सुंदर नियोजन केलं आहे, खूप सुंदर आयोजन केलं आहे. मगाशी आम्ही एका ठिकाणी होतो तेव्हा चर्चा निघाली की दादा पूर्णपणे नियोजन धर्मवीर चषकाप्रमाणे केलं आहे. मला सगळी आपलीच मुलं आहेत त्यामुळे थोडं निश्चितपणे आपल्याप्रमाणेच असणार आहे. त्यामुळे खरोखर चांगलं नियोजन आहे, चांगलं आयोजन आहे. पर्व पहिलं आहे, याची अनेक पर्व अशीच होत राहू आणि मला वाटतं 50व्या पर्वापर्यंत तरी आम्हाला यायला मिळावं. कारण की माझं 49वं वर्ष आहे, 50 होतील म्हणजे 100 वर्ष मी जगेन तुमच्या माध्यमातून, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे खरोखर. आणि परत एकदा मी संतोष दादांना धन्यवाद देईन. संतोष दादा आपण जे करताय आणि आपले आता 20 लाख सबस्क्रायबर झाले, हे सोपं काम नाही आहे मराठी माणसासाठी तरी. कारण की आपण धंद्याचा विचारच करत नाही. आपण फक्त काय विचार करतो की बाबा यांनी वडापावची गाडी टाकली तर मी वडापावची गाडी टाकेन, त्याने टेम्पो घेतला तर मी टेम्पो घेईन, किंवा त्यांनी अजून काय केलं तर मी अजून काय करेन. पण तुम्ही मराठी माणूस म्हणून एक जो वेगळा पायंडा पाडला आहे तो निश्चितपणे पूर्ण मराठी समाजासाठी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी खूप मोठं हे अभिमानाची बाब आहे. आणि 20 लाख सबस्क्रायबर मला वाटतं लोकांचं आयुष्य निघून जातं तरी कोणी लाखापर्यंत पोचत नाही. आणि तुम्ही 20 लाखापर्यंत पोचला हे खरोखर मोठं आमच्यासाठी भाग्याचं लक्षण आहे आणि तुमच्यासाठी भाग्याचं लक्षण आहे. निश्चितपणे खूप सुंदरचं नियोजन आपण केलं आहात. आणि प्रेक्षकांची गर्दी नॉर्मली मी येतो तर बघायला मिळत नाही, पण आज खूप चांगलीशी गर्दी आहे. आणि संध्याकाळपर्यंत मला वाटतं खूप मोठी इथे गर्दी उसळेल ही निश्चित मलाही शाश्वती आहे. आपण मला इथे बोलवलात, माझ्या सहकाऱ्यांना बोलवलात आणि आपण माझा जो योग्य सन्मान केला त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. याही पुढे कधीही माझी गरज पडली निश्चितपणे हाक मारा, मी तिथे उपलब्ध असेन. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स प्लीज. 3 बॉलवरती 3 धाबांची गरज आहे. सामना अगदी वाटलं होतं 88 धाबांचं टार्गेट. बॅटिंग करणारी टीम चांगल्या पद्धतीने बॅटिंग करते. आता 2 धाबा या बॉलवरती आल्यात. आता 2 बॉलमध्ये 1 धाब्याची गरज. अगदी सुर्वे टायगर नावाप्रमाणे टायगर आहे आणि या मॅचमध्ये मात्र पूर्णपणे कमबॅक केला. महेश नानगुडीची बॅटिंग आपण पाहिली. अगदी व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत प्रवीणदादा म्हात्रे यांनी खूप चांगली वर्णन या कौतुक या स्पर्धेचं केलं. सातारा प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं धर्मवीर चषक, ज्या कोपरखैन्यामधील प्रत्येक क्रिकेट प्रेमीला ज्या स्पर्धेची आतुरतेने अगदी वाट पाहत असतो ते धर्मवीर चषकाचे सर्व व्यासपीठावरतून या सामन्याचा आनंद घेत असताना शेवटची धाव काढण्याचा प्रयत्न इथे केलाय आणि फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाराज मॅच मध्ये कमबॅक झालाय, पिक्चर बाकी आहे, हा सामना अजूनही बाकी आहे.
एक बॉलला 6 बंटानं पाहायला मिळाल्यात, एक बॉलवरती मी 10 बंटानं पाहायला मिळाल्यात, एका बॉलवरती 8 बंटानं पाहायला मिळाल्यात, एक बॉलवरती 1 धाव बनवताना भल्या भल्यांना भंबेरी उडते. या मॅच मध्ये 1 बॉल आणि 1 ची आवश्यकता आहे. जर निघाली नाही तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. सुपर ओव्हर प्रत्येकाला पाहायची आहे. ही मॅच बनणार. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले नए मंजिल के लिए ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. कुठेही जाऊ नका. 88 चा पाठलाग करायचा होता आणि जिथे आपण 87 धाबा दाफलकाबाजी पाहायला मिळतात. एक चेंडू आणि एकेरीची गरज. घडतंय तरी काय या सामन्यामध्ये. या सामन्याने सारं काही दाखवलं. विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा महेश नानगुडेची इनिंग ही पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला दत्ता मोहितेने केलेला स्टार्ट, पहिल्याच बॉलवरती ठोकलेला षटकार देखील पाहायला मिळाला. कृष्णा गवईची बॅटिंग, 63 धावांची इनिंग याच मॅचने पाहिली. 1 बॉल 1 ची गरज आहे. आता पाहायची ती सुपर ओव्हर. ऍज अ कॉमेंटेटर म्हणून, ऍज अ समालोचक म्हणून मला सुपर ओव्हर पाहायची आहे. 1 बॉल 1 ची आवश्यकता. सामना आवडला असेल तर टाळ्या होत्यात मित्रांनो. 1 चेंडू आणि 1 ची आवश्यकता आहे. 1 बॉल 1 धाव, 1 चेंडू आणि 1 ची आवश्यकता सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सागर सुतार ऑन स्ट्राईक. केएसकेचा रन मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बॅट वेगळ्याच अंदाजामध्ये तो ग्रिप करतो आणि हातामध्ये रोल करत असताना त्याला आपण अनेक वेळेला पाहिलंय. 1 बॉल 1 ची गरज. पुढचा चेंडू. 1 बॉल 1 ची गरज. इथे घडलं तरी काय, सामना जिंकला. सामना जिंकला तो अर्थातच बॅटिंग करणारा संघ सुरवे टायगर्स या टीमने ही मॅच इथे जिंकली. पण शेवटच्या बॉलवरती एक चिकी सिंगल. चपळता काय असते आणि क्रिकेटमध्ये ही चपळता किती महत्वाची आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती एक चिकी सिंगल आली. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे आहे. पहा, सागर जिथे उतेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्याने खेळण्याचा प्रयत्न, अगदी जवळून चेंडू इथे गेला होता आणि म्हणून की काय जिथे आपण पाहतो एक सिंगल कंप्लीट झाली आहे. मुख्य व्यासपीठावरती सन्मान आम्ही करतोय. अर्थातच विभाग प्रमुख आदरणीय आमचे दीपक दादा दळवी साहेब दाजी, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी अरुणभाई कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. त्याचबरोबर शाखा प्रमुख आदरणीय आमचे निलेश दादा म्हात्रे साहेब यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. हँडशेक करायचा आहे दोन्ही टीमनी. आदरणीय निलेश दादा म्हात्रे साहेब शाखा प्रमुख आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करतो अरुणभाई कदम यांना, आपण निलेश इकडे. आदरणीय आमचे निलेश दादा म्हात्रे साहेब शाखा प्रमुख, त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर शाखा प्रमुख आदरणीय सुहास दादा जाधव साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय सुहास दादा जाधव शाखा प्रमुख आहेत आणि त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर कट्टर शिवसैनिक सूरज नाईक यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आदरणीय आमचे सूरज दादा नाईकरे यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी केवळ अनाऊन्स करतो. महेश नानगुडे राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. महेश नानगुडे 11 बॉल 43 धावांची खेळी त्याने साकारली आणि तो मॅचचा प्लेअर ऑफ द थँक्यू मॅच सो मच. पुन्हा एकदा आम्ही सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आभार मानतो. आदरणीय प्रवीण दादा म्हात्रे साहेब यांचं विशेष आभार मानतो. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती